नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील ज्यात 155 भाग आहेत, या 155 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 51वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भौगोलिक फारसी मराठी आडनाव. आता हे भौगोलिक फारसी मराठी आडनाव काय प्रकार आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ लोकांना, जवळजवळ 60% लोकांना त्यांच्या आडनावाचा काही अर्थच लागत नाही की हे आडनाव आलं कुठं. आपल्याला हे माहीतच नसतं की आपली मराठी भाषा आहे ती आपली मराठी भाषा अनेक परकीय आक्रमणांना आणि अनेक परकीय भाषांच्या आक्रमणांना पचवून शिल्लक राहिलेली मराठी भाषा. म्हणजे मराठी भाषेने ज्या वेळेला परकीय आक्रमण महाराष्ट्रावर झालं आणि ते आक्रमक ज्यावेळेला त्यांची भाषा घेऊन आले त्यावेळेला त्या भाषेच्या आव्हानाला तोंड देऊन मराठी भाषा जिवंत राहिली. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर महाराष्ट्रावर जवळजवळ 400 वर्ष मुसलमानी आमदानामध्ये जे बहमनी सुलतानापासून अंमल चालू झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी परत एकदा नव्याने सुरुवात करेपर्यंत जवळजवळ 400 वर्ष महाराष्ट्रावर मुसलमानी अंमल होता. त्यावेळेला फारसी ही राज्यभाषा होती आणि या फारसी भाषेतले अनेक शब्द राज्यभाषा असल्यामुळे बेलामूलपणे मराठीमध्ये मिसळून गेले. ते शब्द आज आपल्याला मराठीच वाटतात आणि आपण मराठीमध्ये त्यांचा अर्थ शोधायला जातो आणि काही अर्थ आपल्याला लागत नाही. मग मला वाटतं की माझं आडनाव असं बिन अर्थाचं का आहे की त्याला कुठलाच अर्थ का लागत नाही. त्यावेळेला आपल्याला गरज लागते की बाहेरच्या भाषेतून किंवा बाहेरून मराठी भाषेमध्ये शिरलेले जे शब्द आहेत त्यातला एखादा अर्थ आपल्याला आडनावाला लागतो का हे शोधणं गरजेचं आहे. मग ती भाषा संस्कृत असेल, प्राकृत असेल, फारसी असेल, तुर्की असेल, दख्खनी असेल, हिंदी किंवा जुनी कानडी भाषा असेल, अनेक भाषा आहेत ज्यांचा मराठीवर प्रभाव पडलेला आहे. या भाषामध्ये सर्वात जास्त प्रभावदायक किंवा प्रभावशाली जी भाषा होती ती म्हणजे फारसी होती. कारण 400 वर्ष मगाशी मी म्हणलं तशी ती राज्यभाषा होती. त्यामुळे फारसीतले शब्द मराठीमध्ये मोठ्या संख्येने. तर हे जे मराठीमध्ये बेलामूलपणे मिसळून गेलेले फारसी शब्द आहेत त्या काही फारसी शब्दांची आपण भौगोलिक व्याख्या करू शकतो किंवा फारसी शब्दांचे भौगोलिक अर्थ समजून घेऊ शकतो. कदाचित हे अर्थ आपल्या आडनावाशी जोडू शकतात जर आपण आपल्या आडनावाचा अर्थ सापडत नसेल तर. पण याचा अर्थ असा नाही की फारसी अर्थ आडनावाशी जोडतो, याचा अर्थ दुसरा कुठला अर्थ जोडणार नाही किंवा दुसरा कुठला शब्द जोडणार नाही, दुसरी कुठली भाषा जोडणार नाही असं नाही. बऱ्याचदा काय होतं की एकच शब्द अनेक भाषांमध्ये असतो, त्याचे अनेक वेगळे अर्थ असतात. इथे आपण जे फारसी शब्द घेतलेले आहेत ते फारसी भाषेच्या अनुषंगाने घेतले, जे फारसीमधून मराठीत आलेले आहेत. कदाचित ते दुसऱ्या भाषेमध्ये देखील असू शकतात, दुसऱ्या भाषेमध्ये त्यांचे वेगळे अर्थ देखील असू शकतात. पण आपला आजचा व्हिडिओचा विषय फारसी मराठी भौगोलिक आडनावे. म्हणजे भूगोल दर्शवणारी, भूभागाचं एखादं वास्तव दर्शवणारी, भूभागाची वर्गवारी दर्शवणारी, भौगोलिक घटक दर्शवणारे जे काही शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेत त्यांच्यावरून जी आडनावं पडलेली ती आडनावं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण काय करणार आहोत की मी जे आडनाव पडले ते आडनाव वाचून दाखेल, नंतर त्याचा फारसी शब्द वाचून दाखेल. जर फारसी शब्द आहे तो जर अवघड असेल किंवा आपण म्हणू की वेगळाच शब्द असेल वैशिष्ट्यपूर्ण तर त्याचा अर्थ समजावून सांगेन. जर तो कॉमन शब्द असेल तर आपण त्याचा अर्थ समजावून सांगणार नाही, कारण आपल्या वापरातला शब्द असेल तर वेगळ्याने अर्थ सांगायची गरज नाही. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 111 फारसी मराठी आडनाव. सुरुवात करूयात पहिल्या आडनावापासून. पहिलं आडनाव आहे अखरे. हे फारसी शब्द अखर याच्यापासून निर्माण झाले किंवा त्याला अखरी असं पण म्हणतात. गावालगतची जागा असतात त्याला फारसीमध्ये अखर म्हणतात. त्यावरून आपल्या पुणे मित्रांचं आडनाव अखरे पडलेलं असू शकतं. दुसरं आडनाव आहे अफताब. हे बऱ्याचपैकी जे आपले धर्मांतरित मित्र आहेत त्यांच्यामध्ये हे आडनाव आपल्याला दिसून येतं. अफताब जे आडनाव आहे ते फारसी शब्द अफताब पासून निर्माण झालेलं आहे. अरब आडनाव पण काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर अरबवाडी नावाचं गाव पण काही ठिकाणी आहे. तर हे जे अरब आडनाव आहे ते फारसी शब्द अरबस्तानवरून पडलेले आहे. तर अरब हा अरबी शब्द पण आहे, परंतु अरब आपल्या देशात तुलनेने कमीच आले. त्यात महाराष्ट्रामध्ये पण फारच कमी आले. ते कोकण किनाऱ्यावर किंवा खाली केरळमध्ये जास्त अरब व्यापारी येत असतात, महाराष्ट्रात कमी येत असतात. त्यामुळे अरब हा शब्द महाराष्ट्राला माहीत झाला तर तो फारसीमधूनच माहीत झाला, अरबस्तान या शब्दापासून. म्हणून आपण म्हणू शकतो की अरब हे फारसी आडनाव आहे. पुढचं आडनाव आहे अलगे. अलगे हे आडनाव आहे हे फारसी शब्द अलग पासून निर्माण झाले, त्याचा अर्थ होतो जग. त्याच्या पुढचं आडनाव आहे अलमे. हे फारसी शब्द अलम पासून निर्माण झालेला आहे, त्याचा अर्थ होतो दुनिया. इलाके हे आडनाव आहे काही मित्रांचं आपल्या, किंवा इलाके आडनाव आहे किंवा इलाकी पण काही लोकांचं आडनाव आहे.
ही आडनाव फारसी शब्द इलाखा पासून निर्माण झालेले असू शकतात. इलाखा म्हणजे आपण म्हणू शकतो की जागा, माझी जागा किंवा एक स्वतंत्र वेगळी जागा, तिला इलाखा म्हटलं जातं. इराणी आडनाव महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. हे फारसी शब्द इराण आणि इराणी याच्यावरून आलेला आहे. उत्तरे किंवा तरपे ही पण आडनाव आहेत. ही काही काही मित्रांची आडनाव जे आपले असतात, उत्तर हे आडनाव वेगळं आहे आणि उत्तर हे आडनाव वेगळं आहे. संस्कृत मधल्या उत्तर दिशेवरून पण पडलेलं असू शकतं किंवा फारसी भाषेशी कोणाचा संबंध आला असेल तर त्याच्यावरून पण उत्तर हे आडनाव त्यांचं पडलेलं असू शकतं. कसबे हे जे आडनाव आहे फारसी शब्द कसबा याच्यापासून निर्माण झालेले. कसबा मराठी शब्द नाही आहे. काहुरे हे जे आडनाव आहे किंवा काहरे हे जे आडनाव आहे फारसी शब्द काहूर पासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ होतो फारसीमध्ये काळोख. किनारे आडनाव आहे फारसी शब्द किनारापासून आलेला आहे. कुचडे आडनाव आहे हे फारसी शब्द कुचडीपासून निर्माण झालेलं आहे. कुचडीचा अर्थ होतो गल्ली. कुंजे हे जे आडनाव आहे फारसी शब्द कुंज पासून निर्माण झालेला आहे. कुंजचा फारसीमध्ये अर्थ होतो नदीचे वळण किंवा कुंजे, कुंजपुरे ही जी आडनाव आहे किंवा कुंजपुरा या गावाचं नाव पण आपण पानिपतच्या युद्धामध्ये पाहिलेलं आहे. तर ही आडनावं जे गावाच्या नावावरून पडलेली आहे ते नदीच्या वळणावर बसलेलं गाव, त्याच्यावरून त्या गावात राहणारा व्यक्ती तो कुंजपुरे किंवा कुंजे अशा रीतीने आडनावं पडलेली आहे. कुदरे नावाचं एक मराठीमध्ये आडनाव आढळतं. कुदरे आडनाव आहे फारसी शब्द कुदरत वरून निर्माण झालेला असू शकतं. जर तुम्हाला त्याचा कुठला अर्थ लागला नाही मराठीमध्ये किंवा इतर कुठल्या भाषेमध्ये तर फारसी शब्द कुदरत म्हणजे नैसर्गिक हे याच्यावरून कुदरे आडनावाचा आपण उत्पत्ती सांगू शकतो. कुलाबे आडनाव आहे कोकणामध्ये काही लोकांचं. एक कुलाबे आडनाव कुलाबा या शब्दापासून आलेलं आहे. हा फारसी शब्द आहे. फारसीमध्ये त्याचा अर्थ होतो समुद्रात गेलेल्या जमिनीचा भाग, त्याला कुलाबा म्हणतात. कुहे किंवा कहे असे पण काही मराठीमध्ये आडनाव आहेत. ही दोन आडनाव फारसी शब्द कुहीपासून निर्माण झालेले असू शकतात. कुहीचा अर्थ आहे डोंगरी. कोटक हे आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतं. खास करून ते गुजरात राजस्थानी लोकांचं जास्त आहे, पण ते लोक आता महाराष्ट्रात स्थायिक झाले त्यामुळे महाराष्ट्रात आढळतं आडनाव कोटक. कोटक हे आडनाव फारसी शब्द कोहक पासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ होतो गुहा. खराबे किंवा खरबे किंवा खरे ही जी आडनाव आहेत ही आडनाव फारसी शब्द खराबापासून निर्माण झालेत. खराबाचा अर्थ होतो नापीक जमीन. खसे किंवा खस्ते ही जी आडनाव आहेत, खसते आडनाव आहे, खस्ते नाही, हे फारसी शब्द खस्तीपासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ होतो चिखलाची जमीन. खाके किंवा खके किंवा खाकीदार ही जी आडनाव महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ते फारसी शब्द खाक पासून निर्माण झालेली आहे. खुदरे हे जे आडनाव महाराष्ट्रामध्ये आढळतं किंवा खुदारे आडनाव महाराष्ट्रामध्ये आढळतं ते फारसी शब्द खुर्द याच्यापासून आलेलं असू शकतं. खुरासने हे जे आडनाव आहे किंवा खुरसे हे जे आडनाव मराठीमध्ये आहे ते आडनाव फारसी शब्द खुरासनी पासून आलेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो खुरसान प्रांताचा रहिवासी. खसके हे जे आडनाव मराठीमध्ये आढळतं ते फारसी शब्द खुशकी किंवा खुशकीचा मार्ग याच्यापासून आलेलं असू शकतं. गरदे किंवा गरदे आडनाव आपण म्हणतो किंवा गरदाळे आडनाव महाराष्ट्रामध्ये सापडतं. ते फारसी शब्द गर्द किंवा गरद याच्यापासून आलेलं असू शकतं. गरद किंवा गर्दचा फारसीमध्ये अर्थ होतो धुराळा, धूळ उडणे किंवा धूर उडणे. जे आपण लोक बघतो की वेगळे वेगळे व्यसन करतात किंवा ड्रगच्या आहारी जातात, त्यांना आपल्याकडे गर्दुल्ले म्हणायची सवय. तर त्यांना गर्दुल्ले म्हणायचं कारणच हे आहे की सतत धुरामध्ये बुडलेले असतात. ते फारसी शब्द गर्द पासून ते नाव पडलेलं आहे. त्याच्यावरून गर्दे आणि गर्दाळे ही दोन आडनाव महाराष्ट्रामध्ये आलेली असू शकतात. गरमे हे जे आडनाव आहे फारसी शब्द गरमापासून आलेला आहे. त्यानंतर गिरदे आणि बिरदे ही दोन आडनाव महाराष्ट्रात आढळतात. ती कदाचित फारसी शब्द गिर्द आणि बिर्द याचा अर्थ होतो गिर्द बिर्द म्हणजे चारही बाजूनी, चोहो बाजूनी फारसीमध्ये. या गिर्द बिर्द शब्दापासून ती आलेली असू शकतात. आबादे किंवा आबदे ही जी दोन आडनाव मराठीमध्ये आहेत ती फारसी शब्द आबाद याच्यापासून आलेली असू शकतात. आबाद म्हणजे जिथे वस्ती आहे ती, आणि गैर आबाद म्हणजे ओसाड जमीन किंवा ओसाड स्थान जिथे कुठली वस्ती नाही आहे. मोसम हे आडनाव आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. मोसम हा फारसी शब्द आहे, त्याच्यापासून ते आलेलं असू शकतं. जंगले आडनाव पण आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. फारसी शब्द जंगल आहे. जंजिरे आडनाव पण आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. फारसी शब्द जंजीरचा अर्थ होतो साखळी. जमने आडनाव पण आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्याचा फारसी शब्दाचा अर्थ होतो जमीन. त्यानंतर जवारे, जवारे, जवाहर अशी काही आडनावं महाराष्ट्रामध्ये आढळतात. ती फारसी शब्द जवार किंवा जवारी याच्यापासून निर्माण झाली. त्याचा अर्थ होतो शहराजवळची लहान खेडी, ज्याला आपण जवार म्हणतो. जहने हे जे आडनाव आहे फारसी शब्द जहन्नम पासून आलेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो नरक. जहाने वेगळं आडनाव आहे. जहने वेगळं आहे आणि जहाने वेगळं आडनाव.
जहाने हा फारसी शब्द जहान याच्यापासून निर्माण झालेला असू शकतं, ज्याचा अर्थ होऊ शकतो दुनिया. जिराईते हे आडनाव आहे किंवा जिराई आडनाव काही ठिकाणी आहे किंवा जिराते आडनाव काही ठिकाणी, जिरे आडनाव काही ठिकाणी. हे आडनाव त्याचे वेगळे वेगळे अर्थ उत्पत्ती सांगता येऊ शकतात वेगवेगळ्या भाषेतले. परंतु कदाचित जर कोणी जमिनीशी संबंधित असेल एखादी व्यक्ती आणि तिचा फारशी पत्रव्यवहाराशी कधी सामना झाला असेल तर ते आडनाव जिराईत जमिनीवरून पण ही सगळी आडनावं पडलेली असू शकतात. पुढचं आडनाव आहे जिले किंवा जिहे किंवा जिलहे. ही जी 3 आडनाव आहे ही फारसी शब्द जिल्हापासून आलेली असू शकतात, ज्याला आपण जिल्हा म्हणतो. पुढचं आडनाव आहे टपरे किंवा टपे किंवा टापे. ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द टप्पापासून आलेली असू शकतात. आपल्याकडे डाके आणि डाकदार ही 2 आडनावं सापडतात. ही 2 आडनावं फारसी शब्द डाक म्हणजे पत्र किंवा डाक मार्ग म्हणजे जिथून पत्र वाहन केलं जातं तो मार्ग, त्याच्यापासून डाके आणि डाकदार ही 2 आडनावं निर्माण झालेली असू शकतात. तले किंवा तलके हे जे आडनाव आहे फारसी शब्द तलक पासून आलेलं असू शकतं, ज्याचा अर्थ होतो ओसाड. तलावे हे जे आडनाव आहे फारसी शब्द तलावापासून निर्माण झालेले 100%, कारण फारसी शब्द महाराष्ट्र आपल्या मराठी भाषेमध्ये फारसीमधूनच आलेला आहे. तहसीलदार हा फारसी शब्द तहसील पासून निर्माण झालेला आडनाव आहे. तालुकेदार हे फारसी शब्द तालुकापासून निर्माण झालेला आडनाव आहे. तुफाने हे फारसी शब्द तुफान पासून निर्माण झालेला आडनाव आहे. तरके किंवा तुर्के काही लोकांचं महाराष्ट्रामध्ये आडनाव आहे, त्यांच्या लक्षात येत नाही कुठून आले. फारसी शब्द तुर्कांपासून आलेला आडनाव आहे. दरवाजे दरवाजा हा फारसी शब्द आहे, आपल्याला पचवायला जड जातं एवढा तो आपल्या आयुष्यामध्ये रुळलेला आहे. तर दरवाजे हे आडनाव काही लोकांचं आहे, ते फारसी शब्द दरवाजापासून निर्माण झालेला आहे. सवदे किंवा सवादे ही जी आडनावं महाराष्ट्रामध्ये आहेत ती फारसी शब्द सवाद याच्यापासून किंवा दर सवाद असं पण म्हणतात त्याच्यापासून निर्माण झालेले. त्याचा अर्थ होतो शिवार, ज्याला आपण शिवार म्हणतो, त्याला फारसीमध्ये सवाद म्हणतात किंवा दर सवाद म्हणतात. त्याच्यापासून हे सवादे आणि दर सवादे आडनाव आपल्याला पडलेली दिसून येतात किंवा सवदे आडनाव पण त्याच्यामध्येच येतं. एखाद्या वेळेस शिवदे आडनाव पण कदाचित या सवदेचा अपभ्रंश होऊन पडलेलं असू शकतं. दर्यावर्दी आडनाव आहे आपल्या काही मित्रांचं. दर्यावर्दी आडनावे फारसी शब्द दर्याई किंवा दर्यादिस याच्यापासून निर्माण झालेला आहे. याचा अर्थ होतो समुद्रकाठी राहणारा व्यक्ती. दर्यावर्दी म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण असं म्हणतो की जो जहाजावर सफरीवर जातो दर्यावर्दी, पण मूळ फारसी शब्द दर्याई किंवा दर्यावीस आहे, त्याचा अर्थ आहे समुद्रकाठचा व्यक्ती. हे दर्यावर्दी आडनाव 100% फारसी शब्द दर्यावीस पासून आलेला आहे. दुआबे किंवा दुबे किंवा आबे ही जी काही आडनाव आहे किंवा दुअबे हे पण काही आडनाव आहे एका ठिकाणी, ही सगळी आडनावं फारसी शब्द दुआबचा अपभ्रंश होऊन निर्माण झालेली आहे. दुआब म्हणजे 2 नद्यांच्या मधला प्रदेश. दुतके नावाचं एक आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतं किंवा दुतके नावाचं एक आडनाव महाराष्ट्रामध्ये आढळतं. ही सर्व आडनाव फारसी शब्द दुतर्फापासून निर्माण झाले म्हणजे दोन्ही बाजूचं असा त्याचा अर्थ होतो, तिथून निर्माण झालेले. दुनियादार हे पण आडनाव काही काही जादूगारांचं आढळतं आपल्याला. तर दुनियादार जे आडनाव आहे ते फारसी शब्द दुनियापासून निर्माण झालेलं आहे. दरस्ते हे एक आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतं. दरस्ते आडनाव फारसी शब्द दुरस्तापासून निर्माण झालेलं आहे, त्याचा अर्थ होतो 2 रस्ते. देहे किंवा देहाते ही 2 आडनावं आपल्याला आढळतात मराठीमध्ये. ती फारसी शब्द देह पासून निर्माण झालेले. फारसी शब्द देहचा अर्थ होतो गाव, त्याला पुढे जाऊन अपभ्रंश होऊन देहात असा पण झालेला आहे. देहाचा पण अर्थ होतो गाव, त्याच्यापासूनही देहे आणि देहाते ही 2 आडनावं निर्माण झालेली आहे. दौरे किंवा दौरे ही जी 2 आडनावं आपल्याला दिसतात ती फारसी शब्द दौर पासून निर्माण झालेली असू शकतात, त्याचा अर्थ होतो परिसर किंवा घेरा. नजुले किंवा नजले ही 2 आडनावं आढळतात आपल्याला, ती फारसी शब्द नजुल पासून निर्माण झालेले, त्याचा अर्थ होतो सरकारी गावठाणाची जमीन. नहरे हे आडनाव आपल्या काही मित्रांचं आहे किंवा नहारे काही मित्रांचं आडनाव किंवा नरहर काही मित्रांचं आडनाव आहे. हे नरहर संस्कृत शब्द पण आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. ते संस्कृतचं पण त्याचा अर्थ असू शकतो किंवा संस्कृतमधून पण ते आडनाव आलेलं असू शकतं. पण ज्या व्यक्तीचा संस्कृतशी कधी संबंध झाला नाही घराण्याचा, पण मुसलमानी आमदानीशी त्याचा संबंध आलेला आहे, अशा घराण्याचं नहरे आडनाव असेल किंवा नहारे आडनाव असेल तर ते फारसी शब्द नहर पासून निर्माण झालेले, त्याचा अर्थ होतो पाट. जे आपण पाण्याचे पाट काढतो धरणाचं पाणी वाहून जाण्यासाठी ते. पंजाबी याच्याबद्दल थोडंसं दुमत होऊ शकतं की पंजाबी हा कुठला शब्द आहे, नेमका फारसी आहे का हिंदी आहे का अजून जुना शब्द आहे. पण फारसीमध्ये पंजाबला भाषेला पंजाबच म्हणलं जायचं, आता पंजाब भूभाग आहे त्याला, त्याच्यामुळे पंजाबी आडनाव जे आपल्याला सापडतं ते आपण म्हणू शकतो की फारसी शब्द पंजाबवरून आलेला आहे. त्याच्या इतरही व्याख्या करता येऊ शकतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. इलाके किंवा इलाके हे जे आडनाव आपण मागच्या भागामध्ये पाहिलं
ते इलाके आडनाव फारसी शब्द इलाका पासून आलेले, म्हणजे जागा किंवा प्रांत. परगणा शब्द आपण मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो, परंतु परगणा हा शब्द फारसी शब्द आहे, त्याच्यावरून परगणे हे काही लोकांचं पडलेलं आडनाव आहे. तालुका आपण बघितलं, तालुका हा फारसी शब्द आहे, त्याच्यावरून तालुकादार आडनाव निर्माण झालेलं आहे. मलके किंवा मुलके ही जी आडनाव मराठीमध्ये आहे ती फारसी शब्द मुलुक पासून निर्माण झालेली आहे. पला आहे किंवा पलांडे ही जी दोन आडनावं महाराष्ट्रामध्ये आहेत ती फारसी शब्द पल्लाचा अपभ्रंश असू शकतात. फारसी शब्द पलहचा अपभ्रंश असू शकतात. पलहचा मराठी अर्थ होतो पल्ला आणि त्याचाच पुढे पलांडे किंवा पलाहे अशी आडनावं अपभ्रंशावरून झालेली असू शकतात. पाये किंवा पाबे किंवा पायबे अशी जी आडनावं आढळतात आपल्याला अपभ्रंश झालेली, त्यांना आपण पडनावं म्हणू शकतो, मूळची आडनावं नाहीयेत. ही फारसी शब्द पायपासून आलेले असू शकतात. पायपचा फारसीमध्ये अर्थ होतो नदीचा उतार. पारसे किंवा आपण म्हणू शकतो की पारंगे पण ही जी काही आडनावं आहेत ही आडनावं फारसी शब्द पारशी पासून आलेली असू शकतात. पूल हा फारसी शब्द आहे, त्याच्यापासून पुले आडनाव आपल्याला पडलेलं मराठीमध्ये दिसून येतं. फरासे हे जे आडनाव आहे फारसी शब्द फरासीस पासून निर्माण झालेला आहे. फसले हे जे मराठी आडनाव आहे ते मराठी आडनाव फारसी शब्द फसल किंवा फासला याच्यापासून निर्माण झालेला आहे. फिरंगी किंवा फिरंगी हे आडनाव काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आढळतं, ते फारसी शब्द फिरंगान याच्यापासून निर्माण झालेलं आहे. फारसीमध्ये फिरंगीचा अर्थ होतो युरोपीय किंवा पोर्तुगीज. बंदरे, किनारे ही आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्रास आढळतात, ती फारसी शब्द बंदर आणि किनारा या दोन शब्दांपासून निर्माण झालेली आहेत. बलदे किंवा बुलदे किंवा बलादे अजून काही प्रकारचे लादे किंवा लाद लावून आडनाव मागे आढळतात, ती फारसी शब्द बुलदा पासून निर्माण झालेली असू शकतात. बुलदा शब्दाचा अर्थ होतो शहर आणि बलदे किंवा बुलादे शब्दाचा अर्थ होतो शहरी, त्या शहरामध्ये राहणारा व्यक्ती. बादल आणि बादले ही जी दोन आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात, कदाचित बांदल पण त्याच्यामध्ये येऊ शकतं, हे फारसी शब्द बादल पासून निर्माण झालेले आहेत. मी असं म्हणत नाही बांदल आडनाव फारसी शब्द बादल पासून आलेला आहे, परंतु जर त्याची काही दुसरी उत्पत्ती आपल्याला सापडली नाही कुठल्या भाषेमध्ये त्या आडनावाची किंवा शब्दाची, तर आपण फारसीमध्ये तरी एक शब्द त्याला सांगू शकतो ज्याचा अर्थ बांदल हा शब्दाचा अर्थ आपण बादल किंवा ढग असं सांगू शकतो फारसीमध्ये, जर दुसरीकडे कुठे त्याचा आपल्याला काही उत्पत्ती सापडली नाही तर. त्यानंतर बाले आणि किल्ले ही जी दोन आडनाव आहेत, ही बाले किल्ला जो शब्द आपण वापरतो तो खरं तर फारसी शब्द आहे, मराठी शब्द नाही. त्याच्यामध्ये बालाचा अर्थ असा होतो, बाला म्हणजे उंच फारसीमध्ये आणि किल्ला म्हणजे उपरकोट. बाले किल्ल्याचा अर्थ होतो वरचा कोट किंवा वरचा किल्ला, किल्ल्याच्या आतला किल्ला. त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये बाले आणि किल्ले किंवा किल्लेदार ही काही आडनाव पडलेली आपल्याला दिसून येऊ शकतात. बारसे हे जे मराठीमध्ये आडनाव येतं ते संस्कृत शब्दाशी पण निगडीत असू शकतं, परंतु जर त्या घराण्याचा कधी संस्कृतशी संबंध आलेला नसेल तर बारसे हे आडनाव आपण फारसी शब्द बारिशशी जोडू शकतो. बारिश म्हणजे पाऊस. त्यानंतर काही आडनाव येतात की बिलदे, बुलंदे ही जी आडनाव आहेत किंवा बुलदे ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द बिलंद किंवा बुलंद पासून आलेली दिसू शकतात. त्यानंतर बुदरे किंवा बदके ही जी काही आडनाव महाराष्ट्रामध्ये आहेत ती कदाचित फारसी शब्द बुद्रक पासून पण निर्माण झालेली असू शकतात, जर आपण त्यांचा दुसरा कुठला अर्थ नाही काढू शकलो किंवा सिद्ध नाही करू शकलो तर. पुढचं आडनाव आहे मगरे. हे आडनाव प्राण्याचं नाव पण असू शकतं, मगरीच्या नावावरून पडलेलं, पण फारसी शब्द मगरबीवरून पण आलेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो पश्चिमेकडील. मगरबीचा अर्थ होतो फारसी भाषेमध्ये पश्चिमेकडील आणि मगरचा अर्थ होतो पश्चिम दिशा. मजले हे जे आडनाव मराठीमध्ये आढळतं ते फारसी शब्द मजल म्हणजे विसाव्याचा टप्पा किंवा जागा, की ठराविक अंतर चालून जाऊन आपण ज्या जागेवर थांबणार आहोत विसावा घेण्यासाठी तिला म्हणतात मजल मारली. मी त्या मजलेपर्यंत जाऊन पोहोचलो, मी त्या जागेपर्यंत जाऊन पोहोचलो, त्याच्यावरून मजले हे आडनाव आलेलं असू शकतं. मजरे हे जे आपल्याला मागच्या भागामध्ये पण आपण आडनाव पाहिलं किंवा मुजरे पण काही लोकांचं आडनाव आहे, हे फारसी शब्द मजरावरून आलेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो शेतकऱ्यांची वसाहत किंवा शेतकरी राहतात ती छोटीशी वाडी. मतले आडनाव आहे फारसी शब्द मतल पासून आलेला असू शकतं. मतलई या शब्दाचा फारसीमध्ये अर्थ होतो पूर्वेकडून वाहणारा वारा आणि त्याच्यावरून हे मतले आडनाव पडलेलं असू शकतं. जर आपण कुठलाच अर्थ त्या आडनावाचा सांगू शकलो नाही तर आपण फारसी भाषेमधला अर्थ सांगू शकतो. महतपे हे जे आडनाव आहे किंवा महापे हे जे आडनाव महाराष्ट्रामध्ये आहे ते फारसी शब्द महतब याचा अर्थ होतो की चंद्र किंवा चंद्र ज्योत, ज्याला आपण म्हणतो की चंद्राचा प्रकाश, या अर्थाने महतब शब्द फारसीमध्ये वापरला जातो. त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये महपे, महते, महापे ही आडनाव पडलेली असू शकतात.
मोहले हे जे आडनाव महाराष्ट्रामध्ये आहे ते फारसी शब्द महल्ला किंवा मोहला याच्यापासून निर्माण झालेलं असू शकतं. त्याचा अर्थ होतो पेठ किंवा बाजारपेठ. महाल हे आडनाव आहे सरळ सरळ फारसी शब्द महाल पासून निर्माण झालेलं आहे. त्याचा अर्थ होतो जिल्हा किंवा पेटा. मकमे जे आडनाव आहे ते फारसी शब्द मुक्काम पासून निर्माण झालेलं असू शकतं. मुक्कामचा अर्थ होतो राहण्याची जागा किंवा जिथे आपण राहतो ती जागा. मलके किंवा मलकाते ही जी दोन आडनाव आहे ती फारसी शब्द मुलकात पासून निर्माण झालेली आहेत. त्याचा अर्थ होतो प्रांत किंवा विलायत म्हणजे बाहेरचा प्रांत, दुसरा प्रांत, अशा अर्थाने ही आडनावं वापरली जाऊ शकतात. मलके आपण मागच्या भागामध्ये हे आडनाव पाहिलं होतं. हे फारसी शब्द मुलुक पासून निर्माण झालेलं आहे. मुलुक आणि मुलुक हा त्याचा अपभ्रंश, त्याच्यावरून मलके हे आडनाव निर्माण झालेलं आहे. मोगल आडनाव आपल्या मराठी समाजामध्ये काही ठिकाणी आढळतं. त्या व्यक्तींना धक्का बसतो, माझं आडनाव मोगल कसा काय, मी 96 कुळी मराठा असून पण. तर मोगल, मोगले ही सगळी जी आडनाव आहे ती फारसी शब्द मोगल पासून निर्माण झाली आहे. फारसी शब्दामध्ये मोगलाई, मोगलाना असे पण शब्द आहेत. मंगोलिया मधून जे लोक जगभर पसरले त्यांना मंगोल म्हणतात. त्याचा फारसीमध्ये अपभ्रंश झाला मोगल, आणि ते नंतर आपल्या काही लोकांनी पण आडनाव मराठा समाजामध्ये पण पडलेलं आढळून येतं. मोबरे किंवा मोबारे अशी जी आडनाव आढळून येतात ती फारसी शब्द मोबार याच्यापासून निर्माण झालेले आहेत. त्याचा अर्थ होतो खाडीचं तोंड. खाडीच्या तोंडाशी राहणारा तो मोबारे किंवा मोबारी अशा अर्थाने तो शब्द मराठीमध्ये रुजून गेलेला. मोसमी आडनाव आपण मगाशी पण बघितलं. ते मोसमी वारा किंवा पाऊस असा जो असतो, जो वाऱ्यामध्ये किंवा पावसामध्ये राहतो, किंवा दिशा सांगतो, मोसम सांगतो, हवामान सांगतो, त्याचं मोसमी आडनाव पडलेलं असू शकतं. मोजे नावाचं एक आडनाव महाराष्ट्रामध्ये आढळतं. मौजे नाही, मोजे. हे मोजे आडनाव फारसी शब्द मौजाचा अपभ्रंश होऊन झालेला असू शकतं. मौजाचा मराठीमध्ये अर्थ होतो खेड. त्याच्यावरून ते मोजे आडनाव आहे. ते पायमोजे आपण म्हणत नाही, पायामध्ये घालण्याचे, ते मौजेचा अपभ्रंश असू शकतं. यम पण काही लोकांचं आडनाव आहे, किंवा यमदे काही लोकांचं आडनाव आहे महाराष्ट्रामध्ये. ते संस्कृत शब्द यम याच्यापासून पण निर्माण झालेलं असू शकतं. पण मगाशी मी म्हणलं तसं की त्या घराण्याचा कधी संस्कृतशी संबंधच आला नसेल तर ते आपण फारसी शब्द यमशी जोडू शकतो. त्याचा अर्थ होतो यमन. येम, येम या शब्दाचा अर्थ होतो यमन. युनान हा फारसी शब्द आहे. हे युनानी या फारसी शब्दापासून युनान हा फारसी शब्द निर्माण झालेला आहे. युनानी म्हणजे वैद्यक शाखा. आजही आपल्याकडे जे डॉक्टर फिरतात, झाडपाला घेऊन दारोदार भटकतात, त्यांना आपण युनान म्हणतो किंवा युनानी म्हणतो. ते काही लोकांनी व्यवसायाचा आडनाव त्यांचं स्वतःचं युनान किंवा युनानी लावलेलं आपल्याला दिसून येतं. मूळचा फारसी शब्द आहे युनानी. रकबदार किंवा रकबे ही जी दोन आडनाव मराठीमध्ये आहेत ती फारसी शब्द रकबा याच्यापासून निर्माण झालेले असू शकतात. रकबा शब्दाचा अर्थ होतो गावच्या हद्दीतील जमीन. रप्ते किंवा रफे ही जी दोन आडनाव आहेत ती फारसी शब्द रप्त पासून निर्माण झालेली आहेत. त्याचा अर्थ होतो येण्या जाण्याची वाट. त्याच्यावरून रफतदार हे पण आडनाव आपल्याला निर्माण झालेले काही ठिकाणी दिसून येतं. रास्ते हे जे आडनाव आहे फारसी शब्द रस्तापासून निर्माण झालेला असणार. आपल्याला वाटतं रस्ता मराठी शब्द आहे आणि रस्त्यावरून रास्ते झालेले, रस्त्यावरून चालणारा तो रास्ते, असं नाहीये. रस्ता हा मूळचा फारसी शब्द आहे, पण तो मराठीमध्ये एवढा रोळलेला आहे की आपल्याला वाटतो मूळचा मराठीच आहे. त्यामुळे रास्ते आडनाव कोणाचा असेल तर ते फारसी शब्द रस्त्यावरून निर्माण झालेले. तसंच रस्ते पण आडनाव आपल्याला आढळून येतं, ते पण फारसी शब्द रस्त्यावरून आलेला आहे. रहदार किंवा रहदारे ही जी दोन आडनाव आहे ती फारसी शब्द रहदारीवरून निर्माण झाली आहेत. रह म्हणजे मार्ग आणि दार म्हणजे त्या मार्गावरून चालणारी व्यक्ती, अशा रीतीने रहदारे, ज्याला संस्कृतमध्ये आपण यात्रिक म्हणतो किंवा पाथिक म्हणतो, पंथिक म्हणतो, त्या अर्थाने हे रहदारी आडनाव फारसीमधून आलेलं असू शकतं. रिसाले किंवा रिसालदार ही जी दोन मराठी आडनाव आहेत मराठीमध्ये, ती आडनाव फारसी शब्द रिसाल पासून निर्माण झालेले. रिसालेदार हे पद पण होतं घोडदळातलं, पण रिसाल या शब्दाचा दुसरा अर्थ फारसीमध्ये लहान टापू असा पण होतो. म्हणजे एखादं लहान बेट असेल, छोटंसं बेट असेल, टापू असेल, त्याला रिसाल असं म्हणलं जातं फारसीमध्ये. त्याच्यावरून पण रिसाले आणि रिसालदार, त्या टापूवर राहणारा किंवा टापूचा मालक तो रिसालदार, अशी दोन आडनाव आपल्याला वेगळ्या वेगळ्या अर्थाने पडलेली आढळून येऊ शकतात. त्याच्या पुढचं आडनाव आहे रखे किंवा रुखे. ही दोन आडनाव मराठीमध्ये आढळतात. किंवा रखदार किंवा रखवाले किंवा रखाले अशी पण काही आडनाव आढळतात. त्या आडनावाचा जर आपल्याला दुसरा कुठला अर्थ लावता आला नाही तर आपण म्हणू शकतो फारसी शब्द रुख पासून ही आडनाव निर्माण झाले. त्याचा अर्थ होतो दिशा. रमे किंवा रुमे ही जी दोन आडनाव आहे ती फारसी शब्द रुम किंवा रोम किंवा रुमी याच्यापासून निर्माण झालेले असू शकतात. रुमी म्हणजे रोमन आणि रम म्हणजे रोम फारसी भाषेमध्ये. आता ही आडनाव आपण का सांगतोय किंवा हे शब्द का सांगतोय की अनेक आडनाव असे ज्यांचा काही मागमूसच लागत नाही की आडनावाचा अर्थ काय आणि चिकटलं खूप. जर आपल्याला दुसरा कुठला काही मागमूस त्या आडनावाचा लावता आला नाही, जंग पछाडलं, पण आपल्याला त्याचा अर्थ कुठल्या भाषेमध्ये सापडला नाही आणि तो शब्द जर समजा फारसी भाषेत जुळत असेल एखाद्या शब्दाशी तर आपण त्याचा तो अर्थ सांगू शकतो.
पुढचं आडनाव आहे ते म्हणजे रमाले, रुमाले, रेमाले, रेमाळे, रमाळे ही जी काही आडनाव आहे ती फारसी शब्द रुमालीवरून आलेली असू शकतात किंवा त्याला रुमाली रस्ता असं पण म्हणतात. आपण भौगोलिक आडनाव पाहतो तर रुमाली रस्ता म्हणजे काय, फारसीमध्ये एकमेकांना काटकोनात छेदणारा रस्ता म्हणजे चौकातून जाणाऱ्या रस्त्याला रुमाली रस्ता म्हणतात फारसीमध्ये. त्याच्यावरून पण कदाचित आता मी तुम्हाला सांगितली सगळी मराठी आडनावं आलेली असू शकतात. पुढचं आडनाव आहे ते म्हणजे लिवे. लिवे आडनाव आपल्याला त्याचा काही अर्थच लागत नाही. बऱ्याच लोकांचं आडनाव आहे दोन अक्षरांचं जर आडनाव असेल त्याचा काय अर्थ सांग, पण फारसी शब्द लिवा असा आहे, तो जिल्हा या अर्थाने पण कधी कधी वापरला जातो लिवा हा शब्द. तर कदाचित जिल्ह्याचा अपभ्रंश होणं, आपण जे जिल्हे म्हणतो, जिल्हेदार म्हणतो, जिल्हाही म्हणतो, जिहे म्हणतो, हे आडनाव मागाशी पाहिली तसं लिवे आडनाव पण जिल्ह्याचा अपभ्रंश जिल्ह्याचं लिवे होऊन वापरताना पडलेला असू शकण्याची शक्यता आहे. वतनदार हे आडनाव आपल्याला शब्द सगळ्यांना माहिती आहे. वतनदार आडनाव फारसी शब्द वतन पासून निर्माण झालेला आहे. जो वतन धारण करतो तो वतनदार. वसा आहे, वेसा आहे किंवा वेसाते किंवा वसाहते ही जी आडनाव आहे ती फारसी शब्द वसाहतचा अपभ्रंश असू शकतात. इलायते हे मराठीमध्ये आडनाव आहे, ते मराठीमधलं आडनाव मूळ फारसी शब्द विलायत याच्यापासून निर्माण झालेलं असू शकतं. त्याचा अर्थ, विलायतचा अर्थ होतो फारसी भाषेमध्ये युरोपियन देश, इंग्लंड किंवा परदेशी देश किंवा परदेशी व्यक्ती, त्याला विलायती माणूस म्हणतात. त्याच्यावरून इलायते हे आडनाव महाराष्ट्रामध्ये पडलेलं असू शकतं. वैराणी नावाचं आडनाव महाराष्ट्रामध्ये आहे, ते फारसी शब्द वैराणवरून आलेलं आहे. याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. त्यानंतर शहरे, बाजारे आणि पनाहे ही जी 3 आडनाव आहेत ही 100% फारसी शब्दापासून आलेली, कारण पनाहे हा फारसी शब्द आहे. पनाहगार आपण म्हणतो, आधार देणारा किंवा आश्रय देणारा व्यक्ती. शहर हा फारसी शब्द आहे. बाजार हा पण फारसी शब्द आहे. शहर पनाह याला तटबंदी किंवा कोट असं म्हणतात फारसीमध्ये. त्यामुळे शहरे, बाजारे, पनाहे किंवा अजून त्याचा काही पनाहेचा अपभ्रंश झाला असेल तर ती सगळी आडनावं फारसी आहेत असं समजायला हरकत नाही. त्यानंतर शिकारे आणि गाहे ही 2 आडनावं आहेत, ही फारसी शब्द शिकार गाहापासून निर्माण झालेले असू शकतात. शिकार गाहा म्हणजे शिकारीची जागा, शिकार करणारा तो शिकारी किंवा शिकारे, आणि त्या शिकार गाहाची जो रक्षण करतो किंवा शिकार गाहा राखतो तो शिकार गाहे. अशा अर्थाने ही 2 आडनावं महाराष्ट्रामध्ये रुजलेली असू शकतात. सीमाले, शिमाले, शिवदे ही जी काही आडनावं आहे ती फारसी शब्द शिमालपासून आलेली असू शकतात. फारसीमध्ये शिमाल शब्दाचा अर्थ होतो उत्तर दिशा. सदरे आणि बाजारे ही जी 2 आडनावं आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये ती फारसी शब्द सदर, बाजार पासून आलेली असू शकतात. आज आपण बघतो की गावोगावी आपल्याला गल्ली बोळांची नावं सदर बाजार दिसतात. आपल्याला कळत नाही सदर बाजार काय आहे. ते सदर बाजार हा फारसी शब्द आहे, त्याच्यापासून 2 आडनावं निर्माण झालेली असू शकतात. पुढचं आडनाव आहे सबजे, सबाजी किंवा आपण म्हणतो की सबाजी ही आडनावं आहेत, किंवा साबाजी हे पण नाव आहे. ही सगळी नावं सब्जी मंडी या फारसी शब्दापासून निर्माण झालेली असू शकतात. त्याचा परत अपभ्रंश होऊन मंडीचा मंडे, मांडे हे आडनाव पण कदाचित फारसी शब्द मराठीमध्ये अपभ्रंश होऊन तुमचं आडनाव झालेलं असू शकतं. मंडे किंवा मांडेचा मराठीमध्ये वेगळा पण अर्थ होतो, अजून वेगळे अर्थ होतात, पण कदाचित तुमच्या घराण्याचा इतिहास त्या अर्थाशी नाही जोडला तर तुम्ही फारसी भाषेशी जोडून त्याची तपासणी करू शकता. सरहे, सरादे, सरे, सरहदे ही जी आडनाव आहे ती फारसी शब्द सरहदचा अपभ्रंश असू शकतात. सरदे हे जे आडनाव आहे मागाशी मी म्हटलं ते सर्द, फारसीमध्ये सर्दचा अर्थ होतो थंड. आजही आपण मराठीमध्ये शब्द वापरतो किंवा हिंदीमध्ये वापरतो की सर्द वातावरण झालंय. सर्दचा अर्थ होतो थंड, त्याच्यावरून सर्दे आडनाव पडलेलं असू शकतं. शिरदे, सरादे असे जे काही त्याचे वेगळे अपभ्रंश आपल्याला आढळतात ते मूळचे सर्द फारसी शब्दाचे असू शकतात. त्यानंतर सरफे किंवा सरफसे ही जी आडनाव, सराफ हे आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात. ही कदाचित सर्पफास या फारसी शब्दापासून पण आलेली असू शकतात. कारण कुठल्या शब्दाचा काय अपभ्रंश होईल आणि तो अपभ्रंश पिढ्यानुपिढ्या बदलत त्याचं दुसरंच काय नाव तयार होईल आपण सांगू शकत नाही. आपल्याला ते एक पोरं सोडत मागं जावं लागतं. कदाचित आपल्याला ते दुसरे कुठे आपण मागे नाही जाऊ शकलो तर फारसी भाषेमध्ये कदाचित आपण शब्दांपर्यंत पोहोचू शकतो, म्हणून हे आडनाव आपण सांगतोय. पुढचं आडनाव आहे ते म्हणजे हदे. हदे हे आडनाव फारसी शब्द हद्दपासून पण आलेलं असू शकतं. तुम्हाला दुसरा काही अर्थ नाही लागला तर तुम्ही म्हणू शकता फारसी शब्द हद्दपासून ते हदे निर्माण झाले. कारण मराठीमध्ये पण आपण हद्द शब्द ही एक मर्यादा दाखवण्यासाठी वापरतो की जमिनीची मर्यादा तुमची इथपासून इथपर्यंत ती हद्द आहे किंवा शिव आहे आपण म्हणतो त्याला. मराठी शब्द शिव आहे, परंतु काही वेळेला आपण हद्द हा फारसी शब्द वापरतो, त्याच्यावर पण काही लोकांचं हदे हे आडनाव पडलेलं असू शकतं. हबशी किंवा हबसे, हबसाने ही जी मराठीमध्ये आडनाव आहे ती फारसी शब्द हबसी याच्यापासून आलेली आहे.
हापसी शब्दाचा अर्थ होतो हबसान प्रांतामध्ये राहणारे लोक, ज्यांना आज आपण सिद्धी किंवा निग्रो म्हणून ओळखतो, त्यांच्यामध्ये आडनावं आढळून येतात. पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे हमरे किंवा हमरस आहे. ही जी आडनाव आहेत ही आडनाव फारसी शब्द हमरस्ताचा अपभ्रंश असू शकतात. व्हायला काही होऊ शकतं, आपण काही सांगू शकत नाही. हवाद हे जे आडनाव आहे किंवा हवादे ही जी मराठीमध्ये आडनाव आहे, ही हवादे आडनाव फारसी शब्द हवाईचा अपभ्रंश असू शकतात. हवाले हे जे आडनाव फारसीमध्ये मराठीमध्ये आहे, हे हवाले आडनाव दुसरा त्याचा अर्थ निघू शकतो. हवाला देणं म्हणजे खात्री देणं, परंतु फारसी शब्द हवा याचा पण कदाचित ते अपभ्रंश असू शकतं. हिंदुस्थानी हा शब्द आज आपण फार मोठ्या गर्वाने उच्चारतो आणि हिंदुस्थानी काही लोक स्वतःचा आडनाव पण लावून घेतात. हे हिंदुस्थानी या शब्दच मुळामध्ये फारसी शब्द हिंदुस्थान पासून निर्माण झालाय किंवा हिंदुस्थानी पासून निर्माण झालाय. तर तुमचं आडनाव हिंदुस्थानी असेल तर समजायला हरकत नाही, तुमचं आडनाव फारसी शब्द हिंदुस्थानी पासून आलेलं आहे. अशी ही काही फारसी मराठी आडनावं जी कुठली ना कुठल्या जागेचा संदर्भ दाखवतात, जागेचा प्रकार दाखवतात, भौगोलिक घटक दाखवतात, ती आपण इथं पाहिली. ही आडनावं पाहण्याचं कारण मगाशी मी सांगितलं जसं कदाचित ही आडनावं फारसी शब्दाची उत्पत्ती नसतील, दुसऱ्या भाषेतली पण उत्पत्ती असू शकतात, परंतु दुसरीकडे कुठे त्याचा संदर्भ सापडला नाही तर आपण खात्रीपूर्वक म्हणू शकतो ही आडनाव फारसी भाषा जी मराठीमध्ये रुजलेली आहे, त्याचे शब्द मराठीमध्ये रुजले आहेत, त्याच्यावरून पडलेली आहे. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर मला कळवा. जर यातली काही आडनावं तुम्हाला माहीत असतील, काही आडनावं माहीत नसतील किंवा याच्यापेक्षा जास्त काही फारसी मराठी आडनावं जी भौगोलिक घटकांशी जुळतात ती तुम्हाला माहीत असतील तर आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून तसं कळवा, कारण तुम्ही जे कळवता ते तुमचे शब्दच हे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा असतात. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर आपल्या चॅनेलचा तुम्हाला विषय आवडत असेल, हेतू आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा प्रकारची अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील. हे अशी संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करता येत असेल तर आपण युट्यूबची मेंबरशिप घेऊ शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. गुगल पे आणि फोन पेचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, त्या माध्यमातून आपण देणगी देऊ शकता, जेणेकरून आपण अजून चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ बनवू शकू. इतिहासाचं हे असं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.